बाळांनो आपल्याला एक समीकरण दिले, समजा एक्स वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर 0. हा काय दिले समीकरण? एक्स वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर 0. आता तुम्हाला ठरवायचे की x बरोबर 4, x बरोबर वजा 4 आणि x बरोबर वजा 1. पहिल्यांदा p ऑफ x लिहायचा. p ऑफ x काय दिलाय? p ऑफ x p ऑफ x म्हणजे ही किंमत असते बहुपदी x वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर. आता या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत तुम्हाला टाकायची आणि ती किंमत टाकल्यानंतर सगळं सोडवलं आपण आणि त्याचं उत्तर काय आलं? 0 आलं. तर ती त्या समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात? मग आता इथं बघा p ऑफ x जागेवर काय टाकायचं आपल्याला? 4. म्हणजे इथं x दिसतोय, तिथे काय टाकलं मी? 4. मग 4 चा काय होणार? वर्ग अधिक 5 गुणिले x ची किंमत किती? 4 अधिक किती आलं? 4 बरोबर. 4 चा वर्ग 5 अधिक 4. आता नीट लक्ष द्या, हे 16 आणि 4 किती आलं? 20 अधिक 20 किती आलं? 40. किंवा 20 आणि 16 36 अधिक 4 किती आलं? 40. मग p ऑफ 4 ची किंमत किती आली? 40. म्हणजे x बरोबर ज्या वेळेला तुम्ही 4 टाकलं त्यावेळेला p ऑफ 4 ची किंमत ही इक्वल टू 0 आली का? नाही आली. इक्वल टू 0 आली का? नाही आली. म्हणून आपण काय म्हणू शकतो? x इज इक्वल टू 4 इज नॉट ए सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे काय? समीकरणाची उकल नाही. समीकरणाची उकल नाही. आलं लक्षात? परत काय करायचं तुम्ही बाळांनो? पुन्हा सेम घ्यायचे. बघा p ऑफ x काय दिलाय? p ऑफ x x वर्ग अधिक 5x अधिक 4. p ऑफ काय घेणार आता? वजा 4. x च्या जागेवर काय टाकणार? वजा 4 चा अधिक 5 गुणिले अधिक 4. आता वजाचा वर्ग काय तो? अधिक. 4 चा वर्ग किती येणार? 16. हे अधिक वजा वजा 5 20 अधिक 4. आता 16 वजा 20 किती येईल बाळांनो? वजा 4 अधिक 4. वजा 4 अधिक 4 किती आलं? 0. मग p ऑफ वजा 4 चं उत्तर किती आलं बाळांनो? 0 आलं. किती आलं? 0. म्हणजे x बरोबर वजा 4 असताना p ऑफ वजा 4 किती आला बाळांनो? 0 आला. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता? x इज इक्वल टू -4 इज ए सोल्युशन ऑफ इक्वेशन किंवा समीकरणाची उकल आहे. मग प्रत्येकाची बाळांनो किंमत टाकायची आणि सोडवायचे, बाकी काय करायचं नाही. समीकरणाची उकल आहे. आता तिसरं सांगा. p ऑफ x किती आहे? x वर्ग अधिक 5x अधिक 4. पुढं p ऑफ वजा 1 सांगा. p ऑफ वजा 1 म्हणजे x च्या जागेवर काय टाकणार? वजा 1 चा वर्ग अधिक 5 गुणिले वजा 1 अधिक 4. वजा 1 चा वर्ग अधिक 1 अधिक वजा 5 5 1 5 अधिक 4. आता 1 वजा 5 1 मधनं 5 जाईल का? नाही. 5 मधनं 1 गेला किती आले? 4. मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा 4 अधिक 4 किती आलं बाळांनो? 0. मग p ऑफ वजा 1 ची किंमत किती आली? 0 आली बरोबर. म्हणून आपण काय म्हणू शकतो? x ची किंमत वजा 1 असताना p ऑफ वजा 1 किती आला बाळांनो? 0 आला. किती आला? 0. मग x इज इक्वल टू -1 इज ए सोल्युशन ऑफ इक्वेशन. कळलं का? म्हणून आपण काय सांगू शकतो? समीकरणाची उकल
आहे. म्हणजे ज्या वेळेला समीकरणामध्ये आपण x ची किंमत टाकली आणि त्या समीकरणाचं उत्तर जर 0 आलं तर समीकरणाची उकल आहे असं आपण मानतो. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 4 टाकलं, या समीकरणाचं उत्तर 0 आलं नाही, वर्ग समीकरणाचं उत्तर 0 आलं नाही, त्यामुळे ती उकल नाही. पण ज्या वेळेला -4 टाकलं किंवा -1 टाकलं त्यावेळेला तुम्हाला उजवी बाजू काय मिळाली? 0 मिळाली. म्हणजे x बरोबर -4 आणि x बरोबर -1 ही या समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात? क्लिअर झालं?